मसाला भाजला आहे, आम्ही तवा ठेवलेला आहे आणि हे मी असे मसाले टाकलेले आहेत. ते खोबरं आणि हे बघा हे त्याची काय काय घेतलं, चण्याची डाळ, हे एवढे सगळे पदार्थ घेतले आहे. तशी ना कांदा, मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो, अजून परत काय लसूण, अद्रक, अजून काय आता याच्यावरती भाजणार आहे. व्यवस्थित बोलू शकतो. अशा पद्धतीने कांदा भाजला आहे. काय टाकले ते जिरे मिरे अद्रक काय टाकले धनिया आणि डाळ भाजत आहे. काढताना येते कांदा भाजून घेता आहे बघा बायको माझी. अशा प्रकारे मिरच्या सुद्धा टाकले. अशा प्रकारे मित्र तुम्हाला अर्धवट असा भाजलेला कांदा आहे, त्यामध्ये मिरच्या टाकल्या बायकोने माझ्या आणि त्याच्यात लसूण टाकत आहे ती आणि त्यामध्ये टमाटे सुद्धा टाकत आहे बरं मित्रांनो. तर टमाट्यामुळे बघा चांगला कलर दिसतोय भाजीमध्ये नाही का. अशा प्रकारे मसाला सुद्धा भाजून झालेला आहे. त्याला हळद टाका टाका अद्रक टाकलेला आहे. अशा प्रकारे बायको माझ्यामध्ये अद्रक सुद्धा टाकला आहे. अद्रक अद्रक बोलते वर टाकतो. अशा प्रकारे तुम्ही परतत आहे. सर्व मसाला पूर्ण भाजला किती बघा किती झाली मित्रांनो इकडे आणि हा मसाला भाजत आहे बघा इकडे. अशा प्रकारे बायको माझी परतत आहे. तो मसाला पूर्णपणे भाजला आहे बघा तो आणि आता मसाला माझी बायको काढते बघा चमच्याने खाली नाही का. त्याच्यावर जास्त करपलेला आहे. तवा करपून दिला सगळा मसाल्याने मिक्सर घेतलेला होय. मिक्सर मसाला टाकला आहे. मिक्सर टाकला आहे. मसाला संदे पण टाकला आहे बघा बायको माझी. हे कांदे टाकून झाले आहे वाटतं आणि मिक्सरमधून असं वाटून झालेलं आहे बघा. तर आता मिक्सर किती सर्व करायचे मसाले संपले असेल म्हणून मसाले भरत आहे. अशा प्रकारे तेल टाकले बघा. तेलामध्ये राई टाकली. अशा पद्धतीने बायको मध्ये टाकलेला आहे मसाला. मिक्सरमध्ये आपण काढला मसाला टाकला आणि ती बघते तुम्ही असं बरोबर करून बघा असं नाही. बरोबर मित्रांनो आमचा पहिला व्हिडिओ आहे. वरती माझी बायको लाल चटणी टाकते बघा. लाल चटणी टाकते हे टाकली धनिया पावडर टाकली मसाला टाकला हां हळद टाकली अजून हा काय टाकली हां हे बघा मित्रांनो हा काळा मसाला आहे ना हा स्वतः घरी बनवलेला आहे. अशा प्रकारे मित्र बघा किती चांगलं बघा असं बनवलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला तेल सुटणार आहे. तेल सुटल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्र याच्या प्लेट ही प्लेट थोड्या वेळाने भाजी टाकलेली आहे. हे बघा बाबू मित्र बघा अशा प्रकारे भाजीला ग्रेव्ही आलेली आहे. आपल्या खूप चांगली ग्रेव्ही झालेली आहे बघा. आणि आता याच्यात रसरशी कशी आणि कधी भाजीचा रस्सा खायला लागतो हे बघा. प्रकारे भाजी झाली आपल्याकडे.